समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी काल सोलापूरमध्ये वारकऱ्यांबद्दल वादग्रस्त असं विधान केलं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते आता सोलापूरमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर अबू आझमी यांनी वारीमुळे रस्ता जाम होता अशा पद्धतीचं विधान केलं आणि ज्यावेळेस नमाज पडला होता तर त्याला विरोध केला होता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्याच्या विरोधात आता सोलापूरमध्ये अखिल भाविक वारकरी मंडळ जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी वारकरी जे आहेत ते टाळ वाजवून या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत। आपल्यासोबत सुधाकर महाराज आहेत। महाराज काय सांगाल, खरं तर अबू आझमीने ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील वारकरी भाविक जो आहे तो दुखावला गेलेला आहे। कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता? सर्वप्रथम मी अबू आझमी यांचा जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी वारीच्या वारकऱ्यांच्या अस्मितेला ठेच पोचवलेली आहे। वारकरी हा कुणालाच त्रास न देणारा असा संप्रदाय आहे आणि या परंपरेमध्ये नेहमी समाज हित पाहिलंय। वारी पंढरपूरला जाते म्हणजे वारकऱ्यांची ती वारी पोचवायला आम्ही आमचं काम करायला जातो असा याचा अर्थ नव्हे। वारीच्या माध्यमातून प्रत्येक गाव प्रत्येक खेड्यामध्ये जाताना त्या मार्गावरच्या गावामध्ये स्वच्छतेचा संदेश, आरोग्याचा संदेश, पर्यावरणाचा संदेश, संस्काराचा संदेश देत ही वारी पंढरपूरला पोहोचते। ही वारी कळली पाहिजे। अबू आझमींना वारी कळणार नाही यात नवलच नाही, तेवढी पात्रता लागते। त्यांना इस्लाम तरी कळलाय का इथं प्रश्नचिन्ह आहे। राजकारणासाठी त्यांनी फक्त याचा भांडवल केलेलं आहे, परंतु भांडवल करत असताना सुद्धा कशाचं करावं याचा विचार त्यांनी केला पाहिजे। आणि म्हणून इस्लाम धर्मामध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपली प्रार्थना रस्त्यावर करू नये अशी बंदी आहे, पण ते भारतामध्ये त्या अनुषंगाने वक्तव्य करायला लागलेले आहेत। वर्षभरामध्ये मुस्लिम बांधवांकडून अनेक ठिकाणी रस्त्यावर त्यांचे सण साजरे केले जातात, त्याला कधी कोणाचा विरोध झाला नाही। त्याच्याशिवाय वारीमध्ये सुद्धा मुस्लिम बांधव चालत असतात, त्यांना ही वारी माहिती आहे। अबू आझमींना वारी कळणार नाही यात नवल नाही। त्यांनी पहिल्यांदा इस्लाम धर्म समजून घ्यावा आणि नंतर वारकऱ्यांच्या विरोधात बोलावं। महाराष्ट्र शासनाला मी या माध्यमातून असं विनंती करतो की त्यांनी ताबडतोब कडक कारवाई करावी, त्यांच्या विरोधात ताबडतोब महाराष्ट्र शासनानं ऍक्शन घ्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं करू। खरं तर त्यांनी जर हे विधान मागे घेतलं नाही, त्याबद्दल विवेक व्यक्त केली नाही, माफी मागितली नाही, तर पुढची पावलं तुमची काय असणार आहेत? अबू आझमीला काय समजतं? आम्ही भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून यापुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र असं एक आंदोलन उभा करण्याचा मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्याचा नक्की विचार करून ते जाहीर करू। नक्कीच आपण बघू शकताय की अबू आझमींच्या या विधानाबद्दल अखिल भाविक वारकरी मंडळ आक्रमक झालेलं आहे आणि त्यांनी जर हे विधान मागे नाही घेतलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी अखिल भाविक वारकरी मंडळानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानुसार आदित्य केंगारसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।